वापरा बायोटेकचं त्यात खरंच चांगलं आहे, कारण आम्ही पूर्ण ह्याच्यातनं म्हणजे नर्वस झालतो की आम्हाला वाटलं येते का नाही आमची केळी, परंतु साळुंके सरांनी मेहर साहेबांनी आम्हाला चांगलं वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळं आमचा प्लॉट आता तरी आम्हाला म्हणजे रानात येऊन करमायला लागले. त्यामुळं कुणी बी आपलं वापराचं खत वापरावा असं आम्हाला वाटतंय. मला एक सांगायचंय, तुमच्या चिरंजीवचं बारक्या बाळ बारक आहे तुमचं, पण त्यांनी खूप कष्ट घेतले या केळीसाठी. नाही घेतलं. बारकं बाळ तुम्हाला काय सांगत होतं बरं केळीबद्दल? केळी लावायचीच नाही म्हणजे बाकी काही करा पण केळी नको आपण. बरोबर आहे का नाही? कारण त्या लहान लेकरांनी सुद्धा तितकं कष्ट घेतलेलं या केळीसाठी. नाही घेतलं आणि नाही. तुम्ही- आणि ही आपली खालीवर झाली त्याला कारण म्हणजे तसं ते असं ना का, पण ती बारकं बाळ आपल्याला सांगत होतं, काय सांगत होतं? पप्पा केळी लावायची नाही, नाही इथनं पुढे तुम्ही काही करा पण केळी लावू नका. मी पदर नाही काहीतरी आगाव सांगत. नाही आपलं क्लिअरच आहे की ते. हा म्हणजे नाहीतर काय होतं मार्केटमध्ये मराठी म्हणी काय येतात, बोलणार सगळं ऐकतं. नाही आपल्याला फक्त मी रिअल स्टोऱ्या बाहेर का काढतोय की रिअल स्टोऱ्या निघा नाहीत आणि नाही त्या फक्त स्वार्थी स्टोऱ्या निघायला लागल्यात. साहेब किती दिवसाची लागण आहे? 3-3.5 महिन्याची आहे. आज तारीख किती आहे? 7/7/2024. आणि आपण किती वर रांगत उभा आहे? पलीकडची एक पहिली, 2, 3, दुसरी, तिसरी आणि चौथी रांग. चौथ्या रांगातलं पहिलं झाड आणि दुसरं झाड, म्हणजे चौथ्या रांगातलं दुसरं झाड, पलीकडून चौथी रांग. आपण हे लोकेशन काय घेतोय, येणाऱ्या दिवसात आपल्याला 1.5-2 महिन्यात बघायची की पाठीमागचा पूल, की तुमचं शेत, केळी झालेली वाढ, तुम्ही आमच्यावर ठेवलेला विश्वास सगळ्यात महत्वाचा आहे. त्या विश्वासात आम्ही उतरतोय का? तुमच्या विश्वासाला तुमचा विश्वास आम्ही संपादन करतोय का? औषधात ती पावर आहे का? केलेला खर्च अंगी लागतोय का झाडाच्या? ते आपल्याला पाहिजे. नाहीतर मार्केटमध्ये सगळं काय भरपूर चाललंय, तुम्ही बी अनुभव घेऊन सगळ्या चांगल्या वाईट गोष्टीचा आज थोडक्यात थक्क झालोय. आपल्याला नको वाटतंय काय करायला म्हणलं. तुम्हाला मुलांनी सुद्धा बारक्या काय सांगितलं? त्यांना त्रास झाला का नाही? त्रास होतो तेच वेळेस. मग मला काय म्हणायचे, दिशेहीन काम जसं तसं करतं ना, मग तुमची लागण सुरू तारीख कशी ठरली आहे? कधी लावायची? 1 जानेवारी. बरोबर आहे. 3 महिने. त्याच्यामुळे त्रास मानसिक किती झाला तुम्हाला? झोपा नाही राहत. 3 महिन्यात आमची बाग ठेवून आम्ही बांधून झाली असते. असू द्या, आपल्याला येणार दिसत पाहिजे. तुम्ही आमच्या गजानन साळुंके सरांवरती कर्माच्या वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेण्याचा जो निर्णय घेतला तो कितपत योग्य आहे हे आपल्याला पाहायचं येणार दिसत या ठिकाणी. ओके, धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता मोठ्या आवाजात सांगा बरं. संतोष दिगंबर पाटील, मुक्काम पोस्ट गुळसडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तर आपण ह्या प्लॉटची एक 7 जुलै 2024 ला एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती. आज तारीख किती? 30/8/2024. म्हणजे 30 ऑगस्ट 2024. आज जवळपास ह्या प्लॉटला मार्गदर्शन देऊन 1 महिना आणि 23 दिवस झाले. ज्यावेळेस आपण ह्याला मार्गदर्शन दिलं त्यावेळेस तिकडे घ्या, पहिली लाईन, दुसरी लाईन, दमाने कॅमेरा फिरवा. पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन आणि चौथ्या लाईन मधल्या हे पहिलं झाड इथलं गेलेलं होतं, पहिल्या व्हिडिओमध्ये दिसतंय. दुसरं झाड बारीक होतं आणि आपण तिसऱ्या झाडापाशी बरोबर तुम्ही तिथं गजानन सर तिथं आणि मी इकडून उभा राहून असं एक फोटो काही व्हिडिओ आपण काढलेले आहेत. बरोबर. तर आज आपण दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढतोय. तर ह्या प्लॉटसाठी वापरा बायोऑर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन आपण ह्याला किती वेळा सोडलं बरं आतापर्यंत? 2दा सोडलं. म्हणजे आपले 2 डोस झालेले आहेत. सॉइल अप्लिकेशन म्हणतो आपण त्याला, 1 महिन्याच्या अंतराने. बरोबर आहे का नाही? त्याच्यात दुसरा डोस तुमचा एक 23 दिवस झालं सोडून. तर आपल्याला आता तिसरा आणि चौथा पुढचं चालू आहे ते कंटिन्यू करायचे. मला काय म्हणायचंय, हे ज्या वेळेस तुम्ही स्प्रे घेतली आणि सोडलं त्यावेळेस तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा ह्याच्यात काहीतरी ताकद आहे किंवा ह्याच्यात काहीतरी वेगळे पण दिसायला लागलं? 15-16 दिवसात जाणवायला लागलं. 15-16 दिवसात जाणवायला लागलं बऱ्यापैकी की बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी ताकद आहे. आता आपण ज्यावेळेस पूर्वावस्थेत आपल्याकडे फोटो व्हिडिओ आहेत, जवळपास ह्याच्यापासून थोडीशी मला वाटतं सरस असतील किंवा जी काय असेल ती पूर्वावस्थेत व्हिडिओमध्ये आहेत, अशी केळी असेल किंवा अशी समोर आहे अशी. पण आता जर बघितली तर केळीची वाढ भरपूर. म्हणजे मला काय म्हणायचंय, आपल्या ह्या प्लॉटनी वय खाल्लं होतं, हे वय बाहेर काढलं असं तुम्हाला जाणवतंय का? जाणवते की. म्हणजे आता जर बघितलं आपण अगदी आतमध्ये जरी फिरून तरी ह्या प्लॉटनी वय खाल्लंय. आता बघितल्यावर कोणाला वाटणार नाही का? नाही वाटत. पण ह्याच्या अगोदर जर आपण त्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं तर त्याचं वय वगैरे किती ते आपण सगळाच उल्लेख केलेला आहे. तर तुम्हाला ही जो रिझल्ट भेटलेला आहे, तर जी काही केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत ज्यांचे प्लॉट खालीवर झालेले आहेत
अगदी सगळे काय मार्केटमधनं त्यांच्या अनुभवानी ज्ञानाने जे काय आणून टाकतात आणि प्लॉट उचलत नाही, वय खात्यात, खतं जमिनीत पडून राहतात, मुळी चालत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी हा घेतलेला रिझल्ट तुम्ही एक सल्ला संदेश म्हणून एक मोकळ्या मनाने काय सांगू शकाल? वापरा बायोटेकचं खतं खरंच चांगलं आहे. कारण आम्ही पूर्ण ह्याच्यातनं म्हणजे नर्वस झालतो की आम्हाला वाटलं येते का नाही आमची केळी, परंतु साळुंके सरांनी मेहर साहेबांनी आम्हाला चांगलं वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळं आमचा प्लॉट आता तरी आम्हाला म्हणजे रानात येऊन करमायला लागले. त्यामुळं कुणी बी आपलं वापराचं खत वापरावा असं आम्हाला वाटतंय. मला एक सांगायचंय, तुमच्या चिरंजीवचं बारक्या हा. बाळ बारकं आहे तुमचं, पण त्यांनी खूप कष्ट घेतले या केळीसाठी. नाही घेतलं. बारकं बाळ तुम्हाला काय सांगत होतं बरं केळीबद्दल? केळी लावायचीच नाही म्हणजे बाकी काही करा पण केळी नको आपण. बरोबर आहे का नाही? कारण त्या लहान लेकरांनी सुद्धा तितकं कष्ट घेतलेलं आहे या केळीसाठी. नाही घेतलं आणि नाही. तुम्ही- आणि ही आपली खालीवर झाली त्याला कारण म्हणजे तसं ते असं ना का, पण ती बारकं बाळ आपल्याला सांगत होतं, काय सांगत होतं? पप्पा केळी लावायची नाही, नाही इथनं पुढे तुम्ही काही करा पण केळी लावू नका. मी पदर नाही काहीतरी आगाव सांगत. नाही आपलं क्लिअरच आहे की ते. हा म्हणजे नाहीतर काय होतं मार्केटमध्ये मराठी म्हणी काय येतात, बोलणार सगळं ऐकतं. नाही आपल्याला फक्त मी रिअल स्टोऱ्या बाहेर का काढतोय की रिअल स्टोऱ्या निघा नाहीत आणि नाही त्या फक्त स्वार्थी स्टोऱ्या निघायला लागल्यात. मला काय म्हणायचंय, आपले पहिल्यापासून एक परफेक्ट शब्द आहेत तुमच्या शेड्यूल मध्ये. साहेब आपलं शेड्यूल ऍड केलेलं आहे, नाही. आमच्या जीवा नाही आणि आमच्या शिवाय पण नाही. मी काय म्हणतोय बघा. बरोबर आहे बरोबर. आमच्या पद्धतीने चालून त्यात तुमचे ऍड केलेले आहे. हा मला काय म्हणायचे बघा, आपण आपल्या शेतकऱ्यांनी जर एक गोष्टीचा जर विचार केला तर आपले शेतकरी 100% सक्सेस होतील. ते आज एक थोडस मी सांगतो. विषय असा आहे की जर आता ही केळी लावली, ह्याला आंबा लागन का, नाही तांबट कारला लागन का? जर आपण दाणेदार सगळे खतच टाकत राहिलो तर त्या खतांना उचलून देण्यासाठी ऑर्गॅनिकचा आपण 30-35% पण जर नाही वापर केला तर ती टाकलेली खतं जर जमिनीत पडून राहिल्यामुळे मुळी साडायला लागली, जमीन हरडायला लागली, त्याच्यामुळे ट्रॅक्टरची HP वाढवावं लागली, त्याच्यामुळे आपण आणखी काय काय त्या मुळीसाठी सोडतोय. पण आपण आपल्या पद्धतीत फक्त वापरा बाय ऑर्गॅनिक ही ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन 30 ते 35 जास्तीत जास्त 40% जर ऍड केलं तर जी काय एक प्रॉब्लेम येते आता, कुठले प्रॉब्लेम की प्लॉट निवय खाणं, एकसारखी न होणं, साईज न मिळणं, फणीत अंतर न पडणं, वादी लांबडी न पडणं किंवा बुंदा न बनणं. मला काय म्हणायचंय, सर्वांगीण विकास हा वापरा बाय ऑर्गॅनिक सोडल्यावर तुम्हाला जाणवला का झाडामध्ये? जाणवं लागेल. सर्वांगीण विकास म्हणतोय मी. हो जाण. आता आपण काय करतो, आपले विकास कसे चालले सांगतो तुम्हाला. आज मुळी बंद पडली, मार्केटमधून आण. वेगळा प्रॉब्लेम जाणवला, मार्केटमधून आण. बुंदा बनाना, मार्केटमधून आण. काळुकी आहे ना, मार्केटमधून आण. उंची वाढाना, मार्केटमधून आण. वादी लांब व्हायची, मार्केटमधून आण. नाही चालू आहे हे परिस्थिती. बरोबर आहे का नाही? पण हे वापरा बाय ऑर्गॅनिकने काय केले, तुम्ही जे काय आणता, जे काय टाकता, जे काय सोडता, ह्या सगळ्यांना 100% न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याची प्रचिती आज हित आहे आपल्या पुढं. मला काय म्हणायचंय, हीच आजचा व्हिडिओ ही जागा सोडून आपण करमाळ्यात कुठतरी एका जागेवर चहा प्यातानी काढला असता किंवा तुमच्या घरी काढला असता गुरसुळीमध्ये, तर तुम्हाला आणि मला कोण पाटील साहेब मान्य करेन का? नाहीच नाही. आज दोघं पण उभा कुठे? ह्याच प्लॉटवर उभा आहेत आणि लोकेशनवर पहिले फोटो व्हिडिओ पाहून उभा राहिलोय का आपण असंच उभं राहिलोय झाड बघून? नाही हाय हे लोकेशनवर बरोबर आहे. मग मला काय म्हणायचंय, हे जे आपलं वापरा बाय ऑर्गॅनिकचा छोटासा प्रयत्न आहे आपल्या शेतकरी मित्रांना एक दिशा देण्यासाठी. कारण दिशा नाही मिळाली तर दशा होती. दोनच शब्द आहेत, दिशा आणि आणि दशा. दिशा मिळाली की दशा नाही. दिशा नाही मिळाली दशा होती. मग आपलं आपण ठरवून घ्यायचं. आता विषय काय होतो, बऱ्याच वेळा कुणी कोणाला तरी विचारणं, कुणी कोणाला तरी म्हणणं की याला मग मी असं करू का, मी तसं करू का. मला एकच म्हणायचंय की ज्याचा तो स्वतः निर्णय घेणार आहे ना, तोच ह्या मार्केटमध्ये हिट होणार आहे. जर कोणाला विचारत बसलं ना तर मार्केट कसं आहे, कसं मार्केट आहे तुम्ही सांगा थोडंसं. मार्केट कसं आहे आज, उदाहरणार्थ तुमची ही केळी काय बोलते आता, जे काय मित्रमंडळी आहेत ते ह्या प्लॉटमध्ये झालेले बदल आज काय बोलते आता? चांगलं झालंय म्हणले, एक लेवलला म्हणजे आली केळी. आहे का नाही? नाही आधी म्हणजे एकदमच मनच भरत नव्हतं की हे आता नको आपल्याला केळी. म्हणजे रानात सुद्धा येऊ वाटत नाही. तर आज आपल्याला रानात आता आपला एवढ्यात कॉल झाला की साहेब आम्ही तुमच्याकडे निघालोय, तुम्ही आमच्या अगोदर 10 मिनिटं. हा 10 मिनिटं आलो की साहेब म्हणले 14 मिनिटात, मी 6 मिनिटात. बरोबर आहे का नाही?
म्हणजे मी नाही त्या स्टोऱ्या मला का म्हणतो मी बोलतो जोडतो की आज विषय असा आहे की एक तुम्हाला इथं एक अप्रूपपणा वाटायला लागलाय, उल्हास वाटायला लागलाय, एक आनंद वाटतोय, म्हणून आपण एकमेकांना बोलतोय, हे व्हिडिओ काढतोय आणि आपल्या शेतकरी मित्रांना धावतोय की जेणेकरून बाबा ज्या काही शेतकऱ्यांनी केळी केलेली आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीत जर वापरा बायोऑर्गॅनिकचे एक लागणीपासून जर 7 डोस 1-1.5 महिन्याच्या अंतराने जर ऍड केले, 1 महिन्याच्या अंतराने जर हे ऍड केले तर आपण ऍड लागण्यापासून वाचणार आहेत 100%. तुम्ही 2 डोस मध्ये साहेब करमायला लागले, तुम्हाला 2 डोस सोडल्यात बरोबर तर 10 सोडल्यात. नाही 2 आम्ही म्हणलो तुम्हाला इथं आल्यावर काय साहेब आपल्याला व्हिडिओ काढायचा असतं तसं बोला बरं का, नाहीतर कसं आहे आमचं मार्केटिंग झालं पाहिजे, आमच्या कंपनीत खपलं पाहिजे. नाही आज काय विषय होता घेता आल्या, काय नाही कारण आपल्याला जे धावायचंय बोलायचंय ना ते ह्या कॅमेऱ्याच्या आरशा समोर जसं आहे तसं, आणि हे ज्याला कळण त्याला महाराष्ट्रातल्या कुठल्या कान्याकोपऱ्यात असू द्या ते शेतकऱ्याला आपण वाचवणार आहे. व्हिजिट चार्ज न घेता ह्याच्यावरती बोलायसारखं भरपूर आहे, पण त्याच्यावर मी बोलणार ना. आज तो डिस्प्यूट करा येतो ना, ते घरात चॅनल येतात ना टीव्हीला, डिस्प्यूट करा येणारा सुद्धा किती पैसे मागवतो, नुसतं ती चॅनल असं ती हलवतो, किती मागवतो, 250 रुपये 200-250 घेतो का नाही. मग आम्ही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात काल कुठं होतो गजानन सर? जळगाव, जामनेर, रावेर, शहादा, आणि आज कुठे? आज करमाळा. हा, आता उद्या कुठं असन, आमच्याकडे सगळे व्हिडिओच आहेत. एखादं म्हणलं ना साहेब बाता आणताय का, तर आपल्याकडे सगळे पुरावेच आहेत. तर तुम्ही जी काय आपल्या शेतकरी मित्रांना जसं गल्लं तसं केळी क्षेत्रातल्या माहिती दिली अगदी जशी आहे तशी, त्याबद्दल आमच्या गजानन सरांकडून, वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल तुमचं पाटील साहेब मनापासून खूप खूप धन्यवाद.